समर्थ महाराज की जय. तर मागच्या वेळेस तिसऱ्या अध्यायामध्ये आपण 24व्या श्लोकापर्यंत आलो होतो. लोकसंग्रह म्हणजे काय ह्याची आपण संकल्पना मागच्या वेळेस स्पष्ट केली आणि त्या लोकसंग्रह ह्या संकल्पनेलाच धरून 25वा श्लोक जो आहे हा सक्ताः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान् तथा असक्तः चिकीर्षुः लोकसंग्रहम्. आणि त्याला लागूनच 26वा श्लोक असा म्हणतो, न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानं कर्मसंगिनां जोषयेत सर्वकर्माणि विद्वान युक्तः समाचरण. असं 25 आणि 26 श्लोक आपण एकत्र परत एकदा आपण त्याचं चिंतन करूया की हे अर्जुना, कर्मामध्ये आसक्त असणारे जे अज्ञानी जन आहेत ते ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे आसक्तिरहित तत्वज्ञ महापुरुष हे लोकसंग्रह करण्याकरता त्याच प्रकारे सावधान होऊन कर्म त्यांनी करावं. आणि तत्वज्ञ महापुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असणारे जे अज्ञानी मनुष्य आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रम उत्पन्न न करता सर्व कर्म त्यांना व्यवस्थित करू द्यावं, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आपण त्याचं विस्ताराने चिंतन करू. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती दाखवलेले आहेत, एक आसक्त आणि एक अनासक्त. जे कर्मामध्ये आसक्त होऊन ज्यांनी काही कामना निश्चित केलेली आहे त्याला आपण काम्यकर्म असं आपण म्हणतो, पण ते विहित कर्म करत आहेत. म्हणजे आपल्याला साधारणपणे असं लक्षात येतं की जेवढे म्हणून यज्ञकर्म आहेत, जेवढे म्हणून आपल्याकडे अनुष्ठान आहेत, जेवढे म्हणून नित्यकर्म आहेत, ह्या सर्व नित्यकर्म करण्यामध्ये बहुतांश लोक जे आहेत हे बहुतांश लोक ही काही कामना निश्चित करून हे कर्म करत असतात. असं आपण आपल्या निरीक्षणात सुद्धा असं दिसतं की धर्मकार्य करणारे जेवढे म्हणून आहेत लोक, या सर्व लोकांचा काही एक विशेष उद्देश असतो, काही प्रपंचामधल्या काही कामना पूर्ण करण्याकरता म्हणून ते अनुष्ठान म्हणजे नैमित्तिक कर्मसुद्धा हे त्याचा काही उद्देश समोर ठेवून, काही कामना समोर ठेवून ते करत असतात. किंवा नित्यकर्म जे आहे म्हणजे स्नान संध्या, नित्य अर्चन पूजन, नित्य जप हे करतानासुद्धा किंवा आपल्या प्रपंच हा नीट व्हावा, सर्व आपल्या घरातले सर्व आप्तस्वकीय जे आहेत ते आनंदी सुखी राहावेत, आपल्याला कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य प्राप्त होऊ नये, आपल्या मुलाबाळाचं सगळं संसारसुद्धा व्यवस्थित व्हावेत, अशा प्रकारची कामना एक स्वाभाविकपणे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते. ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. जो स्वभावामध्ये आसक्त आहे ना तो स्वभावाप्रमाणे वागणार. आणि स्वभावामध्ये आसक्ती जी असते ती आसक्ती कशी असते की त्याला असं वाटत असतं की सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना श्री ऐश्वर्य यश प्राप्त होत राहावं, सर्वांची लौकिकता राहावी, कोणाची निंदा नालस्ती होऊ नये, असा जो काही एक विचार आहे ना, हा विचार साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला हा लागू आहे. म्हणून आपण जेव्हा समाजाकडे पाहतो ना तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की विहित कर्म कर्म स्वधर्म सिद्ध करणारे, निषिद्ध कर्म ज्याने टाळलेलं आहे त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म नाही, असत्यवदन नाही, दुराचार स्वैराचार नाही आहे, अतिशय नियमाने वृत्तस्थ राहून कर्म करणारे, परंतु त्या कर्मामध्ये त्या कर्माच्या फलामध्ये आसक्ती ठेवणारे, असा एक मोठा वर्ग आहे. आणि मग भगवद्गीता ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, भगवद्गीतेचं अध्ययन करताना, ज्ञानेश्वरीचं अध्ययन करताना त्याच्यामध्ये संदेश काय मिळतो की बा अनासक्त राहा, कोणतीही इच्छा बाळगू नकोस, कर्माच्या फलामध्ये आसक्त राहू नकोस, असा संदेश त्याच्यामध्ये ज्यावेळेस प्राप्त होतो. आणि त्याचा जे कोणी अध्ययन करतात, अभ्यास करणारे जे आहेत, प्रवचनकार आहेत किंवा त्यामध्ये अभ्यासक जे आहेत, तर ते ज्यावेळेस हे सगळं पाहतात आणि मग ते बाकी समाजाकडे किंवा आपल्या आप्तस्वकीयाकडे पाहतात तेव्हा असं लक्षात येतं की हे जे आप्तस्वकीय आहेत हे काहीतरी नवस बोलतात, कुठेतरी जाऊन आपल्या कुलदेवतापाशी जाऊन नवस बोलतात की
व माझ्या मुलीचं हे बाळंतपण सुखरूपपणे पार पाडावं, म्हणून मी तुला हे झालं की मी असं असं तुला देईन मी, अशा प्रकारचं नवस बोलतात. कारण त्यांना आपल्या मुलीच्या आपल्या मुलाच्या सुखाबद्दलची त्यांना एक चिंता असते. ही चिंता दूर करण्याकरता ते बोलत असतात. आणि त्याच घरामध्ये कोणीतरी असे असतात, आजोबा म्हणा कोणी असे, की ते ज्ञानेश्वरीचा अभ्यासक असतात. आणि ते अभ्यास करताना ते म्हणतात, बुवा अशा प्रकारचं देवाला असं बंधनात टाकू नका तुम्ही, जे काय त्याला माहिती आहे काय करायचं ते सगळं कल्याणच करणार आहे, तुम्ही तुमचं फक्त कर्तव्य करा आणि कुठल्याही फळाची आसक्ती धरू नका, असा संदेश श्रीकृष्ण भगवानाने दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरच भाष्य केलेलं आहे की कुठल्याही फळात तुम्ही आसक्त राहू नका, भगवंताची निष्काम भावनेने तुम्ही भक्ती करा, हा संदेश आहे. म्हणजे आता दोन्ही जे दृश्य आहेत ते वास्तविकता आहे की अगदी दुर्लभ, म्हणजे 1% 2% माणसं जे आहेत हे यांना कमीत कमी समजलं तरी की फळाची आसक्ती धरू नये. ते प्रत्यक्ष पुन्हा त्यांच्या अंतःकरणात किती भाव झाला त्या 1%च्याही 1% असू शकते. पण कमीत कमी असे काही लोक आहेत की ज्यांना त्याच्यातले जे एक ज्ञान आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की नाही फळाची आसक्ती धरू नये, अशी त्यांची एक थोडी धारणा तयार झालेली आहे. त्यांच्यासमोर जेव्हा बाकीचे लोक जेव्हा ते पाहतात, काय बुवा नवचंडी चालू आहे, काय आज कथा तुमच्याकडे काय कार्यक्रम चालू आहे, आता दत्त जयंती जवळ आली त्यामुळे गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे. मग कशाकरता केलं आहे? नाही, आता घरामध्ये फारच समस्या झाल्या, त्यामुळे असं संकल्प करायचा की सगळ्या प्रकारचे दुःख दूर व्हावे, दत्तप्रभूची आपल्यावर कृपा व्हावी आणि श्री ऐश्वर्य प्राप्त व्हावं, सगळं दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून संकल्प करताना आता आपण पाहतो ना की जिथे जिथे आपण कुठे तीर्थयात्रेमध्ये कुठल्या एखाद्या तीर्थस्थानावर, कोणाच्या समाधीच्या स्थानावर जेव्हा आपण जातो तेव्हा तिथले गुरुजी ज्यावेळेस तिथे जे काही अभिषेक करण्याच्या आधी एक संकल्प सांगत असतात ते, आणि त्या संकल्पामध्ये काय सांगतात, त्याचा अर्थ काय असतो की माझी मनोकामना, जी काही मनात तुझी कामना असेल ती कामना पूर्ण होण्यात तुम्ही नारळ वगैरे ठेवा आणि तुमच्या मनात काय इच्छा असेल ते तुम्ही बोलून दाखवा, असं म्हणतात. आणि कोणी बघा आता आपल्यापैकी जिथे अनुभव आहे प्रत्येकाला, अक्कलकोटला गेले समाधीस्थानावर, आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या पाशी समाधीवर अभिषेक करायचा झाला तर तिथे एवढी ज्ञानेश्वरीचं सगळं अध्ययन करणारे सुद्धा, पण जेव्हा तिथे समाधीचं एखादं संकल्प सोडून तिथे ज्यावेळेस अभिषेक करायचा असतो तेव्हा संकल्पामध्ये काय दिलेलं असतं, गुरुजी काय सांगतात, असं कोणी म्हणत नाही की बुवा हो गुरुजी तुम्ही हा संकल्प असा नका सांगू की मनोकामना पूर्ण होईल असं काही तुम्ही म्हणू, असं म्हणणारे माझ्या तरी पाहण्यात नाहीत. ते काय गुरुजी जे म्हणतात संकल्प ठीक आहे, तुमचा जो काही संकल्प असेल तो तुम्ही करा तो संकल्प, आणि मग आपल्यालाही वाटतं आहे ना ही प्रथा चालू आहे ना, कशाला आपण गुरुजींना तरी हे बोलायचं, आपला मोठेपणा कशाला दाखवायचा, म्हणून द्या ठीक आहे. मग आपण नकळतपणे मनातलं संकल्प सांगतो की नाही बुवा आपले हे मुलं बाळ सगळे जे आहेत हे व्यवस्थित व्हावेत, त्यांचं सगळं कार्य सगळं व्यवस्थित व्हावं, मनात आपण तो संकल्प करतो. ती मनोकामना कळत नकळतपणे, इच्छेने किंवा अनिच्छेने काय, मग त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे समर्थन देतो आपण, पण कामना ही असते आणि कामनेसहित तो संकल्प केला जातो. आणि त्या संकल्पाचा उद्देशच असा असतो की हे कर्म करण्यामध्ये, हे विधिविधान करण्यामध्ये, हे अर्चन पूजन करण्यामध्ये आपली इच्छा ही पूर्ण व्हावी. म्हणून सकाम कर्म कसं असतं, हे सगळं कर्म जे आहे हे सकाम कर्म आहे पण विहित आहे. हे काय आपल्या धर्मशास्त्राला शास्त्राच्या अनुसार हे सिद्ध झालेलं आहे पण सकाम आहे. मग असं सकाम करणारे जवळजवळ 95-98% लोक आहेत. उरलेले 2%, त्या 2% लोकांमध्ये काय की नाही हे अयोग्य असं मनामध्ये येतं. कारण काय, पुष्कळ वेळेला ज्ञानेश्वरीचं पारायण झालेलं आहे. इतके पारायण झाल्यामुळे कमीत कमी एवढी जाणीव होते की नाही अशा प्रकारचं आपण फलेच्छा करू नये. पण तरी पण त्यातले पुन्हा काही 50% लोक जे आहेत ते म्हणतात की गुरुजींचं ती पद्धत आहे त्यांना म्हणू द्या. आपण म्हणतोय का गुरुजींना म्हण, पण गुरुजी आपल्याकरताच म्हणतात ना, आपण विरोध कुठे करतो नाही का. मग काय होतं की अशा प्रकारचा तो प्रघात होतो. असा जो वर्ग आहे हा सकाम कर्म करणार आहे. काय त्या ठिकाणी फलामध्ये आसक्त असणारा जो भाग आहे तो आसक्तीसहित कर्म करणारा असा एक विभाग आहे आणि तो मोठा विभाग आहे. श्रीकृष्ण भगवानांनी त्याला सक्तः असा शब्द वापरला. सक्ता हा शब्द वापरला की आसक्त होऊन जो कर्म करतो
असा जो व्यक्ती, असा त्याचं जे त्यामध्ये अतिशय एकाग्रता असते, अशा लोकांचं तुम्ही बघा, इतकी त्याच्यामध्ये अशी एकाग्रता असते, इतक्या भक्तिभावाने डोळ्यात पाणी आणून ते त्या ठिकाणी अभिषेक करतील. ते हो, इतकी भक्ती कशी काय झाली निर्माण, इतकं त्या गदगद होऊन ते कसं काय करत? कारण ते गदगद होणं कशा करताय, तर प्रपंच करताय, परमेश्वराकरता नाही आहे. हे जे काय भाव, अष्टसात्विक भाव निर्माण कशाकरता झाले, हे प्रपंचाकरता झाले, की माझ्या प्रपंचामध्ये केवढं दुःख मला निर्माण झालेलं आहे, हे दुःख दूर व्हावं आता, आणि सगळे असे सुखी झाले पाहिजेत आणि मलाही सुख मिळालं पाहिजे. कळत न कळत पण काय, कारण माझे आहेत ना, माझे व्यक्ती आहेत, त्यांनी माझ्या व्यक्तीने सुखी व्हावं कशाकरता, अंततः मी सुखी होण्याकरता. म्हणजे शेवटी काय माहिती, सगळं फिरून हे स्वतःच्या सुखाकरता, स्वतःला सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त व्हावेत म्हणून त्या कर्मकर्त्यांना केलेला संकल्प आहे. असा हा जो आसक्त असणारा असा जो आहे, तर त्याची एकाग्रता. आता भगवान कुठे लक्ष देत आहेत, की असं करत असताना त्याचे दोन चांगल्या गोष्टी आहेत. या व्यक्तीमध्ये दोन चांगल्या गोष्टी आहेत. एक गोष्ट चांगली कोणती आहे, की तो शास्त्राच्या अनुसार आचरण करतो, तो बरोबर वेळेवर सकाळी उठेल, त्याचं जे काही नित्यकर्म आहे ते नित्यकर्मामध्ये कधी त्याचा नियम तुटणार नाही. किती वेळा असं आपण पाहतो, की असे जे व्यक्ती असतात, की ज्यांच्या मनामध्ये निश्चय झालेला आहे, की नाही आपलं आयुष्य आपण कारणी लावायचं बरं, आपल्या मुलाबाळांना सगळ्यांना व्यवस्थित मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, आपण नियमितपणे राहिलं पाहिजे, आपलं अर्चन पूजन संध्या वगैरे सगळी व्यवस्थित झाली पाहिजे, दिनचर्या आपली जी आहे ही शास्त्राच्या अनुसार झाली पाहिजे. असा जो निश्चय त्याचा आहे ना, हा कौतुकास्पद आहे. श्रीकृष्ण भगवानाने काय केलं, ॲनालिसिस बघा त्यात, 1 2 3 गोष्टी. त्याच्यामध्ये 1 2 3 गोष्टी काय आहेत. पहिला आपण विचार केला तो म्हणजे फळाच्या आसक्तीचा, तो निषिद्ध आहे, पण ते वास्तविकता आहे. निषिद्ध जरी असली तरी वास्तविकता आहे, पण शास्त्राच्या अनुसार आचरण पाहिलं तर कौतुकास्पद आहे. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट जी आहे त्याची अत्यंत एकाग्रता आहे. त्या कर्मामध्ये जर पाहिला ना, तर तो इतका एकाग्र झालेला असतो. अक्कलकोटला जाणारे माणसं मी पाहिले, अगदी 98 नाही 99.5% अगदी म्हणायला हरकत आहे, टक्केवारीच काढली. त्याच्यामध्ये असा गाभारा भरलेला असतो आणि लोक असे रांगेत असतात, की आता आपला नंबर लागणार अभिषेकाला. आणि अभिषेक करण्यामध्ये इतकी त्यांची एकाग्रता, इतकी भक्ती दिसते, की खरोखर वाटतं बाबा किती लोक आता समाजामध्ये भक्त झालेले आहेत, किती लोकांची श्रद्धा निर्माण झालेली आहे. असं खरं आणि वस्तूच आहे, त्यात काही म्हणजे गैर नाही आहे. त्याची जी काय म्हणजे त्यावेळेची श्रद्धा आणि भक्ती असते ती पराकोटीची असते. भगवंतांनी त्याचंही कौतुक केलेलं आहे. 2 गोष्टीचं कौतुक केलं आहे आणि एक निषिद्ध गोष्ट. बरं काय निषिद्ध गोष्ट काय, कर्माच्या फलामध्ये आसक्ती ही निषिद्ध आहे. चांगली गोष्ट काय, शास्त्राच्या अनुसार नियमाच्या अनुसार वृतस्थ राहणे, हा त्याची चांगली गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये श्रद्धा आणि भक्ती ठेवणे. बरं का, 1 2 3 त्यामध्ये श्रद्धा आणि भक्ती, अत्यंत अशी तीव्रतेने श्रद्धा आणि भक्ती असते. आता ह्याच्यानंतर दुसरा क्लास, हा झाला पहिला क्लास. दुसरा जो क्लास आहे ना, तो क्लास कोणता आहे, 2% 2% क्लास जो आहे तो कसा आहे, तर तो जो आहे तो अनासक्त आहे. त्याने भगवद्गीतेचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास केला आणि त्याने हा निर्णय घेतलेला आहे आता की कुठल्याही फळामध्ये आसक्ती घ्यायची नाही. निर्णय घेतला आणि त्याच्यानुसार त्याचं सारखं निरीक्षण चालू आहे की आपण चुकून एखाद्या फळामध्ये आसक्त तर नाही होत. अभ्यास चालू आहे त्याचा. पण हा जो काही दुसरा भाग आहे ना, ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की जोपर्यंत हा जागृत आहे ना, तोपर्यंत तो फळामध्ये अनासक्त राहण्याचा प्रयत्न करतो. पण हा जर बेसावध झाला तर केव्हा तो फळामध्ये आसक्त होईल सांगता येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे आता मी थोडंसं त्या व्यक्तीचं वर्णन करतोय की अशी व्यक्ती की ज्याने ह्याच्यामधलं ज्ञान ग्रहण केलेलं आहे, ज्याला ह्याच्यामध्ये गती आहे उत्तम, आणि ज्याने ह्याचा पूर्ण अर्थ समजून घेतलेला आहे, सत्संग ज्याला प्राप्त झालेला आहे, त्याच्या कानावर अनेक वेळेला ज्ञानेश्वरीच्या ओव्या, ज्ञानेश्वरीच्या ओवीचा गूढार्थ तत्वार्थ पूर्ण मिळालेला आहे आणि ज्याला हा अर्थ कळाला, तर त्याची काय स्थिती होते, तर तो जागृत अवस्थेमध्ये जेव्हा तो अतिशय सावध असतो त्यावेळेस तो म्हणतो की फळात आसक्ती ठेवू नये, आपण फळात आसक्ती ठेवायची नाही. पण त्याची अजून एक छोटी गोष्ट अशी आहे की त्याच्या आयुष्यात जर काही भयंकर काही गोष्ट घडली
तर तो तात्काळ परमेश्वराला म्हणतो की बाबा रे मला या संकटातून सोडव, पाहिजे तर मी तुझ्याकरता काय पाहिजे ते अनुष्ठान करेन. म्हणजे तो निष्काम भाव असलेला जो आहे तो कधी सकाम भावामध्ये येईल सांगता येत नाही. हे लक्षात घ्या, किती सूक्ष्म गोष्ट आहे. जेव्हा संकट येतात ना, अतिशय संकट येतात, तेव्हा अतिशय विद्वान ज्ञानी जे आहेत ते सुद्धा विचलित होतात, पण साधारण स्थितीमध्ये ते विचलित होत नाहीत. साधारण असा जो काही वर्ग आहे ना, या वर्गावर त्यांनी 26वा श्लोक मांडलेला आहे. 26व्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, त्या लोकांकरता सांगितलं आहे. काय सांगितलं आहे की अरे बाबा, ज्यांची ही श्रद्धा अशी असते ना, म्हणजे सकाम भक्ती किंवा सकाम कर्म असे करणारे जे लोक असतात त्यांना तू सारखं पाहतोस, स्वतःलाही पाहतोस तू, की अनासक्त राहावं. पुष्कळ पाठ करून टाकलेलं आहे त्याने की आपण फळाची इच्छा धरायची नाही, अनासक्त राहायचं. हे इतकं पाठ झालेलं आहे की कोणी नवस बोलला की लगेच ते म्हणतात अरे नवस बोलू नको बाबा, ते परमेश्वराला सगळं मान्य असतं. असं नवस बोलून असं कर्म करणं हे निषिद्ध आहे. तो श्रद्धेने जात असतो, मल्हारीचं दर्शन घ्यायला जेजुरीला जात असतो आणि तिथे त्याला एक संकल्प सोडायचा असतो, काय की अमुक अमुक घरामध्ये खूप आजारी आहेत आजोबा, त्यांची तब्येत चांगली व्हावी. दुसरा त्याला विद्वान सांगतो त्याला की अरे तू असं काही करू नको, ते आजोबांचं जे काही आयुष्य असेल तर तेवढं राहील ते, पण तू काय असा काही संकल्प करू नको, बंधनात पडशील, तू पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात फिरशील. आणि ज्ञानेश्वरी तसं सांगितलेलं आहे. आणि काही चूक नाही आहे, तो बोलतोय ते चूक नाही आहे, पण भगवंत त्याच्यावर काय म्हणतात, भगवंताचं काय म्हणणं हे समजणं फार आवश्यक. ते असं म्हणतात की सकाम भक्ती सकाम कर्म ज्या व्यक्तीमध्ये आहे आणि तो ज्या पद्धतीने तो विहित कर्म करत असतो त्याची श्रद्धा तू तोडू नकोस. आणि ह्याचा ना सखोल अर्थ जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत कधी कधी मनुष्य खूप गोंधळात जातो की भगवंत असे काय सांगतात. एका बाजूला म्हणतात की तुम्ही निष्काम भावनेने हे करा, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की जे कामनारहित कर्म करतात त्याची श्रद्धा तोडू नको. म्हणजे काय नेमकं म्हणायचं भगवंताला, आणि कोणाला म्हणायचं म्हणायचंय कोणाला हा एक विषय आहे, आणि काय म्हणायचंय आणि कशाकरता म्हणायचंय. मुद्दा असा आहे की तुम्ही पहिलेपासून दुसऱ्या अध्यायापासून पुरस्कार कशाचा करताय, निष्काम कर्माचा. निष्काम भाव ठेवा, कर्मफलाच्या मध्ये आसक्ती ठेवू नका, आणि तुमचं विहित कर्मशास्त्राच्या अनुसार तुमचं कर्तव्य कर्म करत राहत. हा आदेश दिलेला आहे. हा आदेश दिल्यानंतर हा 25वा आणि 26वा श्लोक आला कुठून, याचं कारण आता आपण म्हणजे याच्यावरून हे 25-26 श्लोकाचं याचं कारण असं आहे की जी माणसं अध्ययन करतात, अभ्यास करतात आणि ज्यांना त्याच्यातली गती निर्माण झालेली असते काय, आणि ते म्हणतात की निष्काम कर्माचा पुरस्कार ते करत असतात, त्या व्यक्तीमध्ये एक मोठा दोष आहे. तो दोष असा आहे की जेव्हा अतिप्रसंग, एखादा कठीण प्रसंग आला की त्यांची सगळी श्रद्धा जी आहे, हे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान सगळं विरघळून जातं. त्या लोकांकरता दिलेला आहे आदेश. एक क्षण असा येतो की तो म्हणतो नाही, माझ्या सगळ्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे, त्यांना कोणाचे अकल्याण होता कामा नाही. सगळ्यांना ऐश्वर, धन, लौकिकता, सगळ्या प्रकारचा संग्रह हा त्यांना प्राप्त झाला. हा आमचा आग्रही स्वभाव हा प्रसंगातून निर्माण होतो, लक्षात घ्या. नाही तर मग ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना बोलायला सांगा, ते बरोबर प्रवचन चांगलं करतात. पण प्रसंग आला तर ते म्हणतात नाही बाबा, प्रसंगच तसा होता म्हणून माझ्या मुखातून तसं निघालं. पण तसं नव्हे, अंतःकरण जे आहे ना पूर्ण निष्काम झालेलं नाही आहे. असेच व्यक्ती श्रद्धा तोडतात. ह्याच व्यक्तींना संदेश दिलेला आहे. ज्यांच्यामध्ये एक बाजू जी आहे ही जागृत अवस्थेमध्ये ही अशी झालेली आहे, पण जेव्हा ते थोड्याशा बेसावध अवस्थेमध्ये जातात, थोड्याशा नेडिवेमध्ये जेव्हा जातात, त्यावेळेस त्यांना त्यांची जी आहे ही श्रद्धा ही अनासक्त भावापासून डळमळीत होते आणि ते आपल्या कर्मफलामध्ये आसक्त होतात. तीच माणसं उपदेश करतात की अरे तू असा आसक्त होऊ नकोस. सूक्ष्म आहे हा, तुम्हाला सांगतो. तिसरी जी आहे ना, जे सिद्ध पुरुष आहेत, म्हणजे जे खरोखरच अनासक्त आहे, कोणत्याही परिस्थितीत जे कधीच विचलितच होत नाहीत, ते कधीही कोणाला असा उपदेश करणार नाहीत की अरे तू हे काय करतोयस, तू हे नित्यकर्म सोडून दे, हे नित्यकर्मावर तुझी आसक्ती होते, सगळ्या फलामध्ये आसक्ती होते. ते ज्याला जो जसा करतो ना त्याला म्हणतो चांगला करतोस बाबा, काय हरकत, करत राहा.
हळूहळू परमेश्वर तुला सद्बुद्धी देईल. ह्याच्या पलीकडे ते असं कधीही म्हणणार नाहीत की तू हे काय करतोस. कित्येक वेळेला काही लोकांना जेव्हा उपासना काय चालली विचारतात ते पुष्कळ सांगतात आम्ही हे स्तोत्र म्हणतो, ते स्तोत्र म्हणतो, असा जप करतो, तसा जप करतो, तरी आमचे प्रश्न सुटत नाही. मग काय करायचं, अजून काही त्याच्यावर वाढवायचं का, काय अजून स्तोत्र वगैरे असं विचारायला येतात. तेव्हा तुम्ही जे काय करता ते श्रद्धेने करा. जी सवय तुम्हाला झाली आहे ना ती सवय जी आहे ती चालू ठेवा आणि परमेश्वरावरची श्रद्धा ठेवा. हळूहळू तो मार्ग दाखवेल तुम्हाला. कारण ज्याला जी सवय झालेली आहे, ज्याला त्याच्या स्वभावाच्या अनुसार त्याचं जे कर्म चालू आहे त्या कर्मापासून श्रेष्ठ पुरुष कधी विचलित करत नाही. किंवा एखाद्याने कोणाकडून गुरुमंत्र घेतलेला आहे आणि गुरुमंत्रात त्याच्या गुरुची काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी काय असतील ते असतील त्यांच्या ठिकाणी, आणि हे दुसऱ्या गुरुकडे आले आणि त्यांना जर म्हणाले की महाराज असं असं फार अडचणी येत हो, काय रे तू काही अनुग्रह वगैरे घेतलाय पण ते आमचे गुरु काही बरोबर नाहीत. जे सिद्ध पुरुष असतील ना ते कुठल्याही गुरुला कधीही दूषण देणार नाही. मी सिद्ध पुरुषाचे लक्षण चालतं. अरे जे आहेत ते श्रेष्ठच आहेत, ते गुरुपदावर आहेत, गुरुतत्व त्या ठिकाणी आहे, तिथे श्रद्धा ठेव. गुरुचरित्रामध्ये ह्याच्यावर एक अध्याय पण दिलेला आहे. म्हणजे सिद्ध पुरुष जे आहेत ना तुमची श्रद्धा ठेवू देत नाहीत. मग ती गुरुवर श्रद्धा असेल, तुमच्या कर्मावर असेल किंवा तुमच्या नित्य आचरणावर असेल, त्याच्यातून ते हळूहळू तुम्हाला मार्ग दाखवते. ते तुमची श्रद्धा एकदम तोडणार नाही. पण जे अर्धे ज्ञानी असतात म्हणजे ज्यांना अजून पूर्ण सिद्ध नाही झाले पण ते काय म्हणतात नवस बोलायचं नाही, असं करायचं नाही. आता त्यांची परंपरा आहे ती, त्यांच्या कुठल्या ज्या कुलदेवतेला ते काहीतरी नवस बोलूनच त्यांची पिढी 10 पिढ्या त्यांच्या तयार झाल्या. 11व्या पिढीमध्ये नवस बोलू नका म्हटलं तर त्यांचं रक्त कसं काय बदलेल, एकदम स्वभाव कसा बदलेल, एकदम बदलणार नाही. मग त्याला तुम्ही जे करताय ना त्याच्यामध्ये तू भक्ती कर, श्रद्धा ठेव, होईल बरं का सगळं बरोबर. तू जे करतोयस ते बरोबरच करतोय. त्याच्यामध्ये असलेलं जे श्रद्धेचं बळ आहे त्या श्रद्धेच्या बळाचाच विनियोग करून त्याला भक्तिमार्गाकडे लावतात श्रेष्ठ पुरुष. पण मधले जे आहेत ना त्यांचा प्रश्न असा असतो की त्यांना ज्ञान झालेलं असतं पण ज्ञानाचा पूर्ण अनुभव झालेला नसतो. त्यामुळे त्यांना पाठांतर झालेलं असतं पण त्या तत्त्वज्ञानाचं जे मुरणं असतं ना मध्ये मुरलेलं नसतं पूर्ण. तर ते काय करतात त्यांची श्रद्धा तोडतात. भगवंताने त्यांच्याबद्दल सांगितलं आहे की ही श्रद्धा तुम्ही तोडू नका. ह्या श्रद्धेचा जर तुम्ही त्यांना ती श्रद्धा जर तोडली तर काय होईल माहिती का, तुम्हालाही स्वतःचं कर्म करताना 10 वेळेला विचार करावा लागेल की आपण आसक्त झालो का. म्हणजे स्वतःच्याही कर्मामध्ये श्रद्धा राहणार नाही आणि दुसऱ्याचे कर्मातली श्रद्धा तुम्ही तोडाल. उलट पक्षी भगवंताने काय सांगितलं माहिती का की असा जो आसक्त असलेला जो मनुष्य आहे तो ज्या एकाग्रतेने कर्म करतो बरं का, म्हणजे त्यांनी त्याचं उदाहरण समोर ठेवायला सांगितलं उलट पक्षी. की कारण काय की त्याचं लक्ष भगवंताकडे नाही आहे, त्याचं लक्ष फलाकडे आहे. पण जरी फलाकडे लक्ष असलं तरी काम करण्याची जी तीव्रता आहे ना, जी एकाग्रता आहे, जी एक तळमळ आहे, ती तळमळ मात्र उचलण्यासारखी. पण त्याच्यापासून तुला काय घ्यायचं आहे तर त्याच्यापासून जी कर्म करण्याची जी तीव्रता आहे, जो नियम आहे. काही वेळेला बघतो आपण काही लोक इतके नियमित असतात आणि इतके ते त्यांचं अनुष्ठान ह्याच्याने असतं, त्यावेळेस कोणीतरी विद्वान म्हणतो अहो ते सगळं अनुष्ठान वगैरे नियमित आहे पण ह्याचं काय कोणाच्या इतरांचं कल्याण करावं अशी काही भूमिका नाही आहे. म्हणजे लगेच त्याच्यामध्ये दोष तो पाहायला लागतो. पण तो अरे सकाळी 3:30-4ला उठून तीर्थक्षेत्रामध्ये तो कोणी उपाध्याय असतो, ब्राह्मण असतो, सकाळी उठल्यावर 3:30-3:30ला दरवाजे उघडून सगळं झाडलोट करून त्या ठिकाणी सगळं त्याची जी पूर्ण मूर्तीची पूजा असेल किंवा महादेवावर अभिषेक असेल ती श्रद्धा तो किती त्याच्या लहानपणापासून तो करत आलेला आहे, त्याचं कौतुक कर ना. पण तो मध्येच थोडासा रागावतो, त्याच्या वागण्यामध्ये कधी कधी थोडासा एक विक्षिप्तपणा असतो, लोक तिथे लक्ष देतात. तेव्हा तो म्हणतो की बा इथे आलं ना हे जागृत दैवत आहे, तुम्ही तुमची मनोकामना सांगा, तुमची मनोकामना पूर्ण होईल. श्रद्धा आहे त्याची आणि ती श्रद्धा घेऊन लोक तिथे येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता तिथे करतात. जे येणारे भक्त आहेत त्यांची एकाग्रता आणि तिथला जो कोणी उपाध्याय आहे तर त्याची एकाग्रता ही घेण्यासारखी आहे. काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे भगवंताने सांगितले. आपण नाही त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचे जे दोष आहेत ते पाहायचे आणि आपल्यामधल्या दोषांना जागृत करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जी चांगली गोष्ट आहे ती पहा,
तेवढी स्वीकारा, बाकीची सोडून द्या ना. त्यात भगवंताने असं म्हटलं नाही की तो जसा आसक्त आहे तसा तो आसक्त हो. त्यांनी काय सांगितलं त्यात की तो ज्या पद्धतीने कर्म करतो, ज्या पद्धतीने त्याची एकाग्रता आहे, ती गोष्ट तू स्वीकार कर आणि त्याच्या अनुसार तू कर्म कर. नाही तर पुष्कळदा काय होतं, अतिशय ज्ञानाच्या भूमिकेत गेला ना मनुष्य निष्क्रिय होतो. असं पण आपल्याला पाहण्यात काही लोक मी पाहिलेलेच असेल की का हो तुमचं काही दिनचर्या कशी असते तुमची? नाही आम्ही ज्ञानमार्गी आहोत म्हणे. असे मी पाहिले लोक. ते काय म्हणतात माहिती आहे, आम्ही ज्ञानमार्गी असल्यामुळे आम्हाला काही बंधन नाही कुठलंच. म्हणजे काय नाही, आम्ही कधी पूजा करतो कधी करत नाही, आमची लहर फिरली तर आम्ही करतो. तर कारण काय, आम्ही ज्ञानमार्गी आहोत. त्याच्या पुढचं ते सांगतात की आम्ही ज्ञानमार्गी, आम्ही तर करत नाही, पण तुम्ही तरी कशाला करताय हे सगळं. एक टप्पा पुढे जाऊन ते काय म्हणतात, अहो शेवटी काय आत्मा जो आहे हा अक्रिय आहे, पण तू निष्क्रिय आहे असं कोणी म्हटलंय का? आत्मतत्व जो आहे हा अक्रिय आहे आणि आम्ही आत्मतत्वच नेहमी असल्यामुळे आम्ही निष्क्रिय आहोत. हा तत्वज्ञानाचा केलेला विपर्यास. आणि नुसताच विपर्यास नाही तर ज्यांची श्रद्धा कर्मावर आहे त्यांना त्या श्रद्धेपासून विचलित करण्याचा प्रयोग. त्यांच्याकरता भगवंतांनी हे सांगितलं की अशा प्रकारचं ज्ञानाची भूमिका ठेवून तू इतरांच्या श्रद्धा तोडशील आणि स्वतःही कर्म करणार नाहीस तर ते अयोग्य आहे. म्हणजे आता ह्या 25 आणि 26व्या श्लोकामध्ये काय संदेश सांगितला असेल तर जे आसक्त होऊन कर्म करतात, पण कर्म करताना एकाग्रता आहे, कर्म करताना शास्त्राचा वापर आहे, कर्म करताना तळमळ आहे, तर अशा ह्या व्यक्तीचा अभ्यास करून त्याची तळमळ, त्याची एकाग्रता हे तू स्वीकार कर आणि त्याची श्रद्धा न तोडता तुझं ज्ञान तू ठेव, पण ज्ञानासहित तू आचरण कर. आणि भगवंताचा भर कुठे आहे माहिती आहे का? केवळ ज्ञानावर नव्हे, ज्ञानाच्या अधिष्ठानावर असणारं आचरण ह्याच्यावर भर आहे भगवंताचा. त्यामुळे तुझी ती ज्ञानाची भूमिका ठेवच ठेव, पण इतर जगाकडे पाहून ह्या सगळ्या कर्मठ जे लोक आहेत त्या कर्मठ लोकांची कर्मावरची जी श्रद्धा आहे ती तू उचल, त्याचं अनुकरण कर आणि त्यांची श्रद्धा तोडू नकोस. तर तुझी कर्मावरची निष्ठा वाढव आणि तुझी कर्मावरची निष्ठा वाढवून तू अनासक्त राहा. त्या भूमिकेबद्दल काही प्रश्न नाही. तू अनासक्त राहून तुझं कर्म करशील तर तुला मात्र अंतिम जो मोक्ष आहे तो निश्चितपणे मिळेल. अशा प्रकारचा हा संदेश हा 25व्या आणि 26व्या श्लोकामध्ये. परत एकदा मी अर्थ वाचतो आणि मी जे काही सांगितलं आहे ते याच्यामध्ये कसं आलं आहे ते बघा. की हे अर्जुना, कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे आसक्तीरहित विद्वानाने सुद्धा लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत. परमात्म्याच्या स्वरूपात आढळपणे स्थित असणाऱ्या ज्ञानीपुरुषाने शास्त्रविहित कर्मामध्ये आसक्ती असणाऱ्या अज्ञानी पुरुषांचा बुद्धिभ्रम म्हणजे कर्मामधील अश्रद्धा उत्पन्न करू नये. शास्त्रविहित सर्व कर्मे नीटपणे स्वतःच आचरण करीत त्यांच्याकडूनही तशी ती करून घ्यावीत. ह्याचाच मी विस्तार केला. आता 25 आणि 26व्या श्लोक आहे आणि ह्याचा मतितार्थ काय आहे. आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा जीवन पाहतो तेव्हा आपल्याला ज्ञानी आणि अज्ञानी ह्या दोघांमधले जे संवाद आहेत त्या संवादामध्ये काय गडबड होते ती पाहिली. आणि भगवंतांनी हे त्याही काळात कदाचित पाहिलं असेल किंवा त्यांनी कदाचित त्यांचं दृष्टीपण होतं की तिन्ही काळाचं ज्ञान त्यांना होतं, म्हणून पुढे येणाऱ्या काळाचाही त्यांनी विचार करून कदाचित ह्या 2 श्लोकाचा उल्लेख त्यांनी केला असेल. म्हणून हा जो 25व्या आणि 26व्या श्लोकाचं हे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढे मूढ माणसाचं लक्षण सांगितलं की मूढ मनुष्य कसा असतो. तर 27वा श्लोक काय म्हटलेला आहे की प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विभूण आत्मा कर्ता अहम इति मन्यते. याचा आता शब्दशः अर्थ असा आहे की सर्व कर्मे वास्तविकता सर्व प्रकारांनी प्रकृतीच्या गुणांच्या द्वारेच केली जातात. तरीसुद्धा अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झालेले आहे असा अज्ञानी पुरुष मीच करता आहे असे मानतो. हे मूढत्वाचे लक्षण. कारण आता काय होतं की अज्ञानाचं जो मूळ काय असेल, अज्ञानाचं मूळ हे अहंकार आहे.
जीवभाव आहे. मी कोणीतरी आहे, मी इतरांपेक्षा काही विशेष आहे, असा जो भाव आहे त्यालाच जीवभाव असं म्हटलेलं आहे. आणि जीवभावालाच अहंकार असं म्हटलेलं आहे. अहंकार म्हणजेच काय की जीव आणि आत्मा ह्या दोघांमध्ये जी ग्रंथी आहे ना, जे प्रकृती आणि पुरुष, जीव हा पराप्रकृती आहे. ही पराप्रकृती आणि आत्मतत्व या दोघांमध्ये ज्या ग्रंथीने जोडले गेले त्याला अहंकार असं म्हणते. ती ग्रंथी म्हणजेच अज्ञानमूलक आहे. तर त्या अहंकारामध्ये काय भाव आहे? अहंकार कशाला म्हणायचं? अहंकारामध्ये मी आणि माझं अशी जी ममत्व जी गोष्ट आहे त्यामध्ये काय होतं की मी करणारा आहे, मी जाणणारा आहे, मी भोगणारा आहे आणि मी धारण करणार आहे. अशा प्रकारचे 4 भाव त्याच्यामध्ये येतात. त्याला जीव अशी संज्ञा आहे. जेव्हा ह्या 4 भाव जिथे निर्माण झाले ना, समजायचं की जीवभाव निर्माण होतो. की माझ्यामुळे सगळं होतं आहे, मी केलेलं आहे, मी करतोय म्हणून सगळं होतं आहे, की समजायचं जीवभाव आला. मला किती दुःख आहे, मला किती सुख आहे, की समजायचं भोगतेपण आलं, हेच दुःख आहे. त्यानंतर मला किती ज्ञान प्राप्त झालं, इतर लोक कसे अज्ञानी आहेत, हे जो ज्ञातृत्व भाव आहे ते समजायचं का हा जीवभाव झाला. आणि हा देह माझा आहे किंवा मी देह आहे आणि मी हा देह धारण केलेला आहे. हे जे धरतेपण आहे ना, हे धरतेपण म्हणजे जीवभाव. म्हणजे आता खुणा बघा, जीवभावाच्या खुणा आणि अहंकाराचे लक्षण एकच आहेत, काहीच नाही. जीवभाव आणि अहंकार कशाला म्हणायचं की करणारा मी, जाणणारा मी, भोगणारा मी आणि धारण करणारा मी, असे 4 भाव जिथे निर्माण होतात त्याला जीवभाव असं म्हणतात. आणि तो जीवभाव म्हणजेच अहंकार. असा जो अहंकार जिथे निर्माण होतो तिथे मूढत्व निर्माण होतं. तर ह्याच्यामध्ये जो एक भाग आहे, आता मी 4 भाग सांगितले, त्या 4 भागातला जो एक भाग आहे तो एक भाग काय आहे? एक भाग जो आहे तो मीच करणारा आहे, मी करता, असा जे मूढत्व आहे. त्या मूढ माणसाला भगवंताने काय सांगितलं की अरे हे मूढत्व आहे बरं का, की हे मी करताय असं जे तुला वाटतं हे मूढत्व आहे. ह्याचंच त्यांनी स्पष्ट मीमांसा केली. ह्या श्लोकामध्ये ह्याची काय केली? मीमांसा केली. आणि ते मीमांसा करण्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ही जी क्रिया घडते ना, ह्या क्रिया घडण्याचं कारण ऐकतो. तुला असं वाटतं की तू हे केलेलं आहेस, पण प्रत्यक्ष कसं घडलं हे मी तुला सांगतो. तर काय होतं की प्रकृती ही त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक आहे, पंचतन्मात्रात्मक. प्रकृतीचे लक्षणं कसे आहेत? पंचतन्मात्र, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे प्रकृतीचे लक्षण आहेत. सत्व, रज, तमोगुण आणि रजोगुण 3 गुण जे आहेत ते प्रकृतीचे लक्षण आहेत. आणि आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी 5 जे महाभूत आहेत ते प्रकृतीचे लक्षण आहेत. त्यामुळे पंचमहाभूतांनी, त्रिगुणांनी आणि पंचतन्मात्रांनी ही प्रकृती बनलेली आहे. आणि मग ह्या सगळ्या ह्या तत्वामध्ये काय घडतं तर ते परस्परामध्ये त्यांचं एकमेकामध्ये त्यांच्या हे कार्य घडत असतं, क्रीडा घडत असते. गुण जे आहेत ते सत्वगुण रजोगुणामध्ये, रजोगुण तमोगुणामध्ये परस्परात क्रीडा करतात. ते खरं म्हणजे परस्पर विरुद्ध आहेत, पण क्रीडा करतात. सत्वगुण हा रजोगुण नव्हे, रजोगुण हा तमोगुण नव्हे, पण ते परस्परामध्ये क्रीडा करण्याची त्यांची वृत्ती आहे. म्हणून पहा, आपल्याला असं लक्षात येतं की एकच मनुष्य आहे, जेव्हा ज्ञान ग्रहण करतो, जेव्हा ज्ञानाची धारणा त्याची होते त्यावेळेस तो सत्वगुण प्रधान होतो. आणि जेव्हा तो व्यवहारामध्ये काही क्रिया करत असतो, क्रिया प्रधान होतो, तेव्हा त्याच्यामधून रजोगुणाची निर्मिती होते. आणि जेव्हा तो निद्रिस्त अवस्था, आळस निर्माण होतो, काहीतरी प्रमाद करण्याची त्याची वृत्ती होते, निषिद्ध कर्म करण्याकडे त्याची वृत्ती वळायला लागते, तेव्हा तो तमोगुणामध्ये. असे 3 गुण हे त्याच्या अंतःकरणामध्ये उमटत असतात. एवढंच नव्हे तर अंतःकरण म्हणजेच त्रिगुण आहे. मनबुद्धी चित्त अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, ह्याच्याने जो सूक्ष्मदेह बनलेला आहे, ह्या सूक्ष्मदेह कशापासून बनला आहे त्याचं उत्तर असं हे त्रिगुणापासून बनलेलं आहे. मन जे आहे ना, एक तर सत्वगुणाचं असेल, तमोगुणाचं असेल किंवा रजोगुणाचं असेल. बुद्धी जी आहे ही सत्वगुण प्रधान असेल, तमोगुण प्रधान असेल, रजोगुण प्रधान असेल. चित्तावर उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत ह्या सत्वगुण प्रधान, रजोगुण प्रधान किंवा तमोगुण प्रधान. म्हणजे मुळातून मनबुद्धी चित्त अहंकार हे कशापासून बनलेत असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं आहे की हे 4ही जे अंतःकरण चातुष्ट आहेत हे त्रिगुणापासून बनलेले आहे.
आणि कशावरून बनलेलं आहे त्रिगुणापासून, तर ह्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या ज्या काही अनुभव जे येतात हे त्रिगुणात्मक अनुभव आहेत. तुमचा प्रत्येक अनुभव जो आहे ना, ह्या अनुभवामध्ये जर आपण हे जर मीमांसा करायची ठरवली, त्याचं अध्ययन करायचं ठरवलं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की वृत्ती ही सात्विक तरी असेल, रजोगुण प्रधान तरी असेल किंवा तमोगुण, मनामध्ये उठणाऱ्या ज्या संवेदना आहेत, जे काही विचार आहेत, हे सत्वगुण प्रधान असतील, रजोगुण प्रधान किंवा तमोगुण प्रधान असतील. तेव्हा ही त्रिगुणात्मक प्रकृती ही अंतःकरणामध्ये आहे बरं का. आणि हे त्रिगुणात्मक प्रकृतीचा प्रभाव हा पंचमहाभूतात्मक देहावर होतो. आणि देह जो स्थूल देहामध्ये सुद्धा जो स्थूल देह आहे, या स्थूल देह हा जो आहे याला अन्नमय कोश किंवा पंचमहाकोश भूताचा म्हटलेला आहे. या पंचमहाभूतावर ज्या क्रिया प्रक्रिया चालू आहेत, मध्ये शरीरामध्ये सुद्धा काही सारख्या क्रिया चालू आहेत, रक्ताभिसरण चालू आहे, अन्नपचन चालू आहे, अशा 5 संस्थामध्ये कार्य करत आहेत. ह्या ज्या कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत ना, याच्यावर प्रभाव काय असेल त्याचा त्रिगुणाचा आहे. अंतःकरणामध्ये हे जे त्रिगुण ज्या प्रकारचे क्रीडा करतात, त्या प्रकारे त्याचा प्रभाव जो आहे ह्या पंचमहाभूताच्या अन्नमय कोशावर आहे. पण ह्या अंतःकरणामध्ये एक गोष्ट, एक तत्व अशी आहे की जे तत्व तुमच्या या सगळ्या क्रीडेला दूषित करतात. तिथे सावधानता बाळगली पाहिजे. त्याच्यामुळेच मनुष्य हा मूढ म्हणून संबोधन केलं जातं. तर या अंतःकरण चातुष्टामध्ये एक तत्व आहे, ते म्हणजे अहंकार. त्याचं मी वर्णन आधी केलं. अहंकार म्हणजे काय हे मी सांगितलं. हा जो अहंकार आहे ना, तो अहंकार त्रिगुणात्मक प्रकृती असलेल्या अंतःकरणामध्ये जी गुणक्रीडा चालू आहे, त्या गुणक्रीडेच्या प्रत्येक ह्या घटनेला हे जे काही क्रिया चालू असते, ह्या प्रत्येक घटनेला हा जो अहंकार आहे ना, तो अहंकार काय म्हणतो की हे सगळं जे कर्म आहे ते माझ्यामुळेच घडत आहे. हे जे काही क्रिया होते आहे ना, ही सगळी क्रिया जी आहे ही मीच करतोय. त्या अहंकार नावाच्या अज्ञानमूलक तत्वाला या अंतःकरणामध्ये जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या त्रिगुणात्मक ज्या क्रिया चालू आहेत, या त्रिगुणात्मक क्रियेचं हे स्वतंत्र अध्ययन नाही आहे. आणि तो स्वतःच त्रिगुणात्मक आहे. तो त्याच्याशी असा वाहून गेलेला आहे की त्रिगुणात्मक जी प्रकृती आहे ती परस्पर ज्या गुणामध्ये क्रीडा करून जे काही क्रिया होत असते, त्या क्रियेचं कर्तृत्व जे आहे तो अहंकार घेत असतो. म्हणून त्याला अज्ञानमूलक असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुणक्रीडा जी आहे ना, ही गुणक्रीडा ही स्वतंत्र गोष्ट आहे. ह्या गुणक्रीडेचा आणि स्वरूपाचा संबंध नाही. स्वरूप कुठं आहे? स्वरूप ह्या प्रकृतीच्या पलीकडे आहे. जर आपण परत एकदा थोडंसं सीमावलोकन केलं तर स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे 3 देह आहेत. पण या तिन्ही देहाला नियंत्रण करणारा किंवा तिन्ही देहाच्या अधिष्ठानामध्ये असणारा जो अक्रिय स्थितीमध्ये आहे तो स्वरूप, ते स्वरूप आहे. आणि तेच तुम्ही आहात. तुमचं जर अस्तित्व काय असेल तर ते स्वरूप आहे. पण त्या स्वरूपाचा बद्दलचं अज्ञान हे अहंकारामुळे झालं. आणि म्हणून ही प्रकृती म्हणजेच तुम्ही आहात. अशा प्रकारचा जो अज्ञानमूलक भाव जो झाला त्याला आपण अहंकार असं म्हणतो. तो अहंकार काय करतो? तो अहंकार मी करता, मी ज्ञाता, मी भोगता आणि मी धरता असं ही भाव निर्माण झाल्यामुळे प्रत्येक क्रियेमध्ये तो मी करता आहे, माझ्यामुळे झालेला आहे, अशा प्रकारचा जो भाव ठेवतो तर तो स्वरूपापासून विचलित होतो. आणि जो स्वरूपापासून विचलित झालेला आहे त्याला जो मूढ असे शब्द वापरले. मूढ कोणाला म्हणायचं? मूर्ख. की जो ज्ञानापासून दूर झाला तो मूढ. कोणत्या ज्ञानापासून दूर झालेला आहे? तर स्वरूपापासून तो दूर झालेला आहे. स्वरूप हे ज्ञानस्वरूप आहे. स्वरूपालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. ज्ञान शब्द हा दुसरीकडे कुठेही लागू नाही आहे. ज्ञान शब्द जिथे जिथे आला त्या त्या ठिकाणी निजज्ञान असं ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. तर निजज्ञान म्हणजे स्वरूपाशी संबंध आहे. जो स्वरूपापासून विचलित झाला ना तो मूढ. आणि स्वरूपापासून विचलित केव्हा होईल? जेव्हा तो अहंकाराशी एकरूप होईल. मी करता, मी ज्ञाता, मी भोगता, मी जाणता ही भूमिका आली की तो स्वरूपापासून दूर झाला. आणि स्वरूपापासून दूर झाला की त्रिगुणात्मक क्रीडा ज्या आहेत त्या क्रीडा म्हणजे माझ्याच क्रीडा आहेत, मीच केलेल्या आहे. म्हणून गुणक्रीडेमध्ये स्वतःला कर्तृत्वभाव जो ठेवतो त्याला मूढ अशी संज्ञा दिलेली आहे. आता हे कर्मयोगाचा जो आपण पूर्ण अभ्यास करतोय ना,
याच्यामध्ये ह्याचा काय संबंध आहे? कारण आता आपण श्लोक काय काही वेळेला काय होतात की कुठेतरी विषय तुटल्यासारखं वाटतं आपल्याला, पण असं नव्हे. विषयाची शृंखला आहे. विषयामध्ये मनुष्य आसक्त का होतो आणि त्याने अनासक्त का व्हावं, हा मुख्य विषय. आपला जो पहिलेपासून आपण 3रा अध्याय सुरू केला त्या मुख्य विषयाचा प्रवाह काय माहिती आहे का, की कर्म म्हणजे काय, कर्मामध्ये बंधन कशामुळे होतं, कर्म करत असताना सुद्धा मुक्त कसं राहायला पाहिजे. समत्व योग उच्चते हा आपण भाग पाहिला. कर्माचा जो काही कर्मयोगाचं जर काय रहस्य असेल तर समत्व योग उच्चते असं सिद्धांत सांगितला. तर समत्व योग उच्चते केव्हा शक्य आहे, जेव्हा तो स्वतः समत्व स्थितीमध्ये झाला, जेव्हा तो साम्य स्थितीमध्ये गेला त्यावेळेसच समत्व योग उच्चते होईल. तर तो साम्य स्थितीमध्ये केव्हा जाईल, जेव्हा स्वरूपात बसेल त्यावेळेस. आणि स्वरूपात जेव्हा तो बसेल तेव्हा तो आपोआप अनासक्त होईल. आणि स्वरूपामध्ये क्रियेचा संबंध नाही आहे, प्रकृतीचा संबंध नाही आहे. प्रकृती संबंध विच्छेदानेच तो स्वरूपात जातो, हा सिद्धांत आहे. पण तो स्वरूपापासून विचलित होऊन जेव्हा प्रकृतीमध्ये येतो त्यावेळेस तो आसक्तच होतो. तेव्हा आसक्ती आणि अनासक्ती हे जे 2 शब्द आहेत ना, हे तुम्ही कोणत्या लोकेशनला बसलेत त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जेव्हा प्रकृतीमध्ये येऊन बसता तेव्हा तुम्ही आसक्तच होता. तुम्ही ठरवलं तरी तुम्ही अनासक्त होणार नाही. तुम्ही अहंकारात येऊन बसता त्यावेळेस तुम्ही कितीही बुद्धीने ठरवा ना. जसं मी आता उदाहरण दिलं ना, की आपण दुसऱ्याला ज्ञान सांगायला जातो आणि प्रसंग आला की आपणच घाबरून जातो. हे ते लक्षण. कारण तुम्ही प्रकृतीमध्ये बसलेला आहात आणि प्रकृतीचं ज्ञान सांगत आहात, ते होणार नाही. प्रकृतीचं ज्ञान तेव्हाच मिळेल जेव्हा प्रकृतीपासून तुम्ही संबंध विच्छेदात जाईल. त्रिगुणात्मक प्रकृती, पंचमहाभूतात्मक प्रकृती, पंचतन्मात्रात्मक प्रकृती ही केव्हा तुम्हाला पाहायला मिळेल, जेव्हा तुम्ही त्या प्रकृतीपासून भिन्न व्हाल. प्रकृती संबंध विच्छेदातूनच प्रकृतीचा अध्ययन आहे. आणि स्वरूपाची प्राप्ती केव्हा आहे, त्याच्याशी अभिन्न राहिल्यावर होते. 2 गोष्टी कशा आहेत बघा. एक स्वरूप आहे, एक आत्मतत्व, जे आत्मतत्वाला स्वरूप असं म्हटलं. एक आत्मतत्व आहे आणि दुसरी जे प्रकृती आहे. प्रकृतीचं अध्ययन त्या प्रकृतीपासून भिन्न झाल्यावरच आहे आणि स्वरूपाची प्राप्ती ही त्याशी एकरूप झाल्यानंतर. तर स्वरूपाशी एकरूपता झाली की तो अनासक्त होतो आणि प्रकृतीशी तो संबंध प्रस्थापित, आणि तो संबंधच मुळातून जो आहे तो अतिशय कृत्रिम असा आहे, तो टिकणारच नाही. प्रकृती टिकत नाही, संबंध कसा टिकेल. त्यामुळे प्रकृतीशी संबंध ठेवला की तो आसक्त होतोच. अहंकारात राहून तो ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून जो अहंकारी आहे तो मूर्ख आहे, तो मूढ आहे. आणि त्या मूढत्वाचं लक्षण काय आहे, तो गुणक्रीडा चालू असताना तो त्या क्रीडेला मी करता आहे अशी भूमिका घेतो. तर हा कर्मयोगाचा संबंधातला असलेला सिद्धांत आहे, त्याच्यापासून भिन्न नाही. म्हणून ती श्रंखला आपल्याला प्रत्येक श्लोकामधून हे कळाली पाहिजे. तर याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या रविवारी घेऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. 3 श्लोक झाले, 25, 26, 27.